नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण आवळा आणि मिरची याचं लोणचं बघणार आहोत. आता आवळ्याचा सीझन आहे, त्यामुळं हे लोणचं आरोग्यासाठी एकदम उपयुक्त असं हे आवळ्याचं लोणचं आज आपण बघणार आहोत. आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबत जावा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सुरुवात करूया आपल्या लोणच्याच्या रेसिपीला. इथं मी 1 पावशर आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे 100 ग्रॅम मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. पहिल्यांदा काय करायचं, आवळे आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. साधारण 10 ते 15 मिनटं लागतात आवळे उकडायला. आणि नंतर मग आपण हे आवळे उकडल्यानंतर थंड करायचे आहेत. पहिल्यांदा आपण आवळे उकडून घेऊया. आवळे आपले उकळत आहेत तोपर्यंत आपण लोणच्याच्या मसाल्याची तयारी करू. 1/2 टेबलस्पून मोहरी घेतली, त्यानंतर 1/2 टेबलस्पून धने घेतले, 1/2 टेबलस्पून एवढी मेथी घेतली आणि 1 टेबलस्पून एवढी पिवळी मोहरी घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला मंद आचेवर थोडंसं भाजून घ्यायचे. मोहरीचं पिवळ्या प्रमाण आहे ते 1 टेबलस्पून आणि बाकीचे सगळं जे घेतलं आहे ते मी अर्धा टेबलस्पून एवढं प्रमाण घेतलेलं आहे. आता हे थोडंसं भाजून झालं की थोडं गार करायला ठेवूया आपण. आता हे आपलं गार होते तोपर्यंत आपले आवळे झालेत का ते बघूया आपण. आवळे आपले चांगले उकळलेले आहेत. गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने हे उकळले आहेत. त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आता सुट्ट्या होतील. आता ह्याच्या बिया काढून सगळ्या पाकळ्या आपल्याला ह्याच्या वेगळ्या काढून घ्यायच्या. थोडंसं थंड करून घ्यायचे. नंतर मग बिया काढून यावेळी आपल्याला फॅन खाली साधारण अर्धा ते 1 तास सुकवून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व बिया काढून स्वच्छ अशा ह्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून पंख्याखाली ठेवून घ्यायच्या. आता आपल्याला लोणच्यात घालण्यासाठी मोहरीचं तेल लागणार आहे. त्याचं प्रमाण जे आहे इथं मी अर्धा कप एवढं घेतलेलं आहे. मोहरीचं तेल आपण थोडंसं उकळून थंड करायला ठेवूया. उकळले की गॅस बंद करून थंड करायचं. आता मसाला जो आहे तो इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. थोडासा मोठाच ठेवायचा. त्याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून एवढं हिंग टाकायचा, हळद टाकायची 1 टेबलस्पून, काश्मीरी लाल मिरची टाकायची. त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकायचे ते अर्धा टेबलस्पून एवढं टाकायचं आहे. आणि बडीशेप जी आहे ती 1 टेबलस्पून एवढी टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं. तर मिरचीचे थोडेसे तुकडे करून घेऊया आपण. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याची साईज करू शकता. इथं मी एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत. आता ही मिरची आणि आवळे आपण जे थंड करायला ठेवले होते ते आता बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचं. पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आवळे उकळलेले. व्यवस्थित स्वच्छ करून बिया काढून फॅनखाली सुकवून घ्यायचं. मग त्यामध्ये मिरची आणि आवळ्याचे ते तुकडे केलेले होते ते टाकून घ्यायचे आणि आपण जो बारीक केलेला होता मसाला तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. थोडंसं मला जर तिखट अजून हवं असेल तर थोडीशी काश्मीरी लाल मिरचीची प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालते. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला 1 पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे आहे कलोंजी. ह्याचे पण आपल्याला खूप उपयुक्त असे शरीराला फायदे आहेत कलोंजीचे. त्यामुळे 1 टेबलस्पून एवढे मी ह्याच्यामध्ये कलोंजी टाकते. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून एवढा मी ओवा टाकून घेणार आहे. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये आपण जे थंड करायला ठेवलेलं होतं मोहरीचं तेल
ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तेल पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि नंतरच मग ह्या मिश्रणामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. आणि सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गडबड करायची नाही, तेल पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपल्याला मिश्रण स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये हे करून टाकून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक मी ट्रिक तुम्हाला सांगते, लोणचं खराब होऊ नये म्हणून. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल जर तुम्हाला थोडंसं अजून हवं असेल तर नंतर तुम्ही वरून पुन्हा गरम करून थंड करून ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता एक ट्रिक तुम्हाला सांगते मी. एक कोळसा घ्यायचा गरम करून आणि त्याच्यावर आपल्याला हिंग टाकायचं आणि ज्या कुठल्या तुम्ही भरणीमध्ये ते लोणचं भरणार आहात ती भरणी घ्यायची. कोळशावर हिंग थोडासा टाकून घ्यायचा आणि ती भरणी जी आहे ती या कोळशावर अशी पालथी घालून घ्यायची, जेणेकरून धूर जो आहे त्या भरणीमध्ये सगळीकडे पसरेल. अशा पद्धतीने भरणी टाकून पालथी करून त्या कोळशावर ठेवून घ्यायची. साधारण एक अर्धा मिनिटभर ठेवायची. अर्धा मिनिट झालं की मग थोडंसं त्याला झाकण लावून धूर थोडा आतमध्ये ठेवायचा त्या भरणीमध्ये. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायच्या आधी थोडंसं मोहरीचं तेल टाकून घ्यायचं. सगळीकडे ते फिरवून घ्यायचं भरणीच्या आतून. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये स्वच्छ कोरड्या चमच्याने लोणचं भरून घ्यायचं. ह्या पद्धतीनं जर तुम्ही लोणचं भरला भरणीमध्ये तर तुमचं लोणचं कधीच खराब होणार नाही, कधीही त्याला बुरशी येणार नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि लोणच्याची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा. या पद्धतीने तुमचं लोणचं कसं झालं आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.